रस्त्यावर दिवसभर भीक मागणारा एक व्यक्ती, अंगावर साधे कपडे, स्वतःला साधा भोळा भासवणारा चेहरा. पण त्याच व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि समोर आलं तब्बल 54 कोटी रुपयांच्या सोन्याचं साम्राज्य. घरातून एक दोन नव्हे तर 37 किलो सोनं जप्त झाल्याने पोलिसांनाही धक्का बसलाय. गुवाहाटी पोलीस आणि लतासील पोलीस ठाण्याच्या पथकाने खारघुली परिसरातील एका घरावर संयुक्त कारवाई केली. या छाप्यात 37 किलो सोन्याच्या विटांचे तुकडे, 13 ग्रॅम चांदी, 4 मोबाईल फोन, 3,755 रुपये रोख रक्कम आणि सोनं लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत 54 कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी अक्षय परशुराम बनसोडे वय 32 याला अटक करण्यात आली असून तो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो गुवाहाटीच्या गांधी वस्ती परिसरात भाड्याने राहत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार शहरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून आरोपी दिव्यांग भिकाऱ्याच्या वेशात फिरत होता. त्याच्यावर म्यानमार मार्गे आसाममध्ये सोन्याची तस्करी केल्याचा संशय असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे ईशान्य भारतातील सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आरोपीच्या इतर साथीदारांचा आणि जप्त केलेल्या सोन्याचा तपास पोलीस करत आहेत.